हॅलो. तर आज थोडंसं जायचं होतं बाहेर, पण सकाळी सकाळी खूप ऊन पडलं होतं. कारण आपल्याला असं वाटतं सकाळी सकाळी कोवळं ऊन आहे, पण नाही, खूप कडक ऊन लागतं आहे. तर मग म्हटलं चला आधी झाडांना पाणी घालून घ्यावं, कारण झाडंसुद्धा थोडीशी सुकली होती, मातीसुद्धा थोडीशी कोरडी कोरडी झालेली. म्हटलं चला पाणी मारून घेते आणि मग नंतर स्प्रेसुद्धा मारायचा आहे. इथे मी वालाच्या बिया टाकल्या होत्या, तर एक वालाची झाड उगूनसुद्धा आलेलं आहे. आता मन्नूचं म्हणणं की मम्मी याला शेंगा येणार का, दाणे येणार का, तर म्हटलं हो, मोठं झाले की शेंगासुद्धा येणार आहे. तर मग इथे माझा मोगरासुद्धा छान फुटलेला आहे आणि एक छोटीशी कळीसुद्धा आलेली आहे. गेल्या वर्षी की जास्त मोगऱ्याला फुलं आलेली नव्हती, ह्यावेळी छान फुटलं आहे, म्हणजे याचा अर्थ आता छान फुलंसुद्धा येणार आहे. त्यानंतर मग मी स्प्रेसुद्धा मारून घेतला, कारण सकाळी सकाळी कडक उन्हामध्ये पानंसुद्धा खूप कडक तापलेली असतात. म्हटलं तर चला पाणी मारलं तर तेवढंच त्यांना गारवा, कारण ऊन लागल्यामुळं काय होतं की पानंसुद्धा पिवळी होऊन जातात. म्हणून मग म्हटलं चला आता मोगऱ्यालासुद्धा आणि दुसऱ्या झाडांनासुद्धा स्प्रे मारून घेतला पाण्याचा. आणि सकाळी सकाळी काय होतं ना की चिमण्या खूप चिवचिव चिवचिव करतात आणि घरासुद्धा येतात आणि घरात घरटं बांधायचंसुद्धा ट्राय करतात. तर त्यांना हुसकावं लागतं, कारण घरटं बांधलं तर परत नंतर काढायला त्रासदायक होईल. म्हणून मग मी त्यांना असं रोजचं थोडंसं पाणी वगैरे बाहेर ठेवत असते आणि थोडंसं दाणेसुद्धा टाकत असते खायला, जेणेकरून मग त्यांनाही उन्हाची खूप ताण लागत असते. कधी आल्यास तर पाणी आणि खाऊन जातील. त्यामुळे मग मी असं थोडंसं बाजरीचे दाणे वगैरे पाणी ठेवून देते. पण कधी कधी काय होतं, चिमण्यांसाठी ठेवलं की कबुतरे येतात आणि त्यांचे दाणे खाऊन जातात, पाणीसुद्धा पिऊन जातात. तर ठीक आहे, कोणतरी पक्षी खातातच. त्यानंतर मग मी किचनसुद्धा साफ करून घेतला, कारण बाहेर जायचं म्हटलं की सगळं क्लिनिंग करून जाते. नंतर बाहेरून आलं की टेन्शन नाही, हे काम राहिले ते राहिले म्हणून. आणि नंतर पोचासुद्धा मारून घेतला होता, कारण मग मला तो पोचा घेऊन जायचं होतं, कारण थोडासा ब्रेक झाला होता. 2 महिन्यापूर्वी मी जो घेतला होता तो थोडासा ब्रेक झाला होता. मग म्हटलं तोसुद्धा घेऊन जाईल. आणि किराणामालाच्या दुकानात जायचं होतं बाजार भरायलासाठी, पण ऊनसुद्धा खूप पडलेलं होतं, त्यामुळे चेहरासुद्धा कवर करून घेतला. आणि बाजार भरायचं म्हटलं की मी अशी लिस्ट करते, म्हणजे मग काय होतं, काही चुकून काही गोष्टी राहत नाहीत. मग त्यानंतर आलो होतो आम्ही ताईंच्या घरी, कारण ताईंनी आणले होते बटाटे गावावरून. 2-4 पोती बटाटे विकायला आणले होते आणि मैत्रिणीला घ्यायचे होते. मग म्हटली चला जाऊया का, तर मग म्हटलं चल जाऊया. आणि त्यांच्याकडून बटाटे आणले, मोजून घेतले काट्यावर. आणि तिलाही घर नव्हतं ताईंचं माहिती, मग म्हटलं चला आपण जाऊ आणि घेऊन येऊ. तर मग ताईंच्याकडून बटाटे घेतले आणि घरी आलो. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.